नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे या नवीन पॉडकास्टमध्ये. आपली मुलं म्हणजे परमेश्वरानं दिलेली एक अनमोल भेट आहे. त्यांना जर आपण उत्तम रीतीनं सुसंस्कारित केलं तर ती परमेश्वराला आपण परत केलेली, परतावा म्हणून दिलेली एक अमूल्य अशी भेट ठरेल. आज भारतीय समाज पाश्चिमात्य संस्कृतीची प्रचंड कॉपी करतोय, किंवा असंही म्हणतात आपल्याला की पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रचंड प्रभाव आज भारतीय समाजावरती आहे. आणि अशा परिस्थितीत मुलांना योग्य प्रकारचे संस्कार देणं हे या बदलत्या काळात पालक म्हणून आपल्यासमोर भलं मोठं आव्हान आहे. आज सामाजिक मूल्य आणि त्यांची एकक किंवा परिमाणं बदलत चाललेली आहेत. जुन्या परंपरा ज्या आहेत आपल्या, त्यांची जागा उथळ ट्रेंड्स घेत आहेत. अशा परिस्थितीत आपली जबाबदारी आहे की अशा या बदलत्या काळात मुलांमध्ये कशा प्रकारे नैतिक मूल्ये बिंबवल्या जातील. जर तुम्हाला तुमच्या मुलांचा भविष्यकाळ आनंदी, यशस्वी आणि शांत, समाधानी असावा असे वाटत असेल तर त्यांचे पालन पोषण, संस्कारण हे मानसशास्त्रीय पद्धतीने व्हायला हवे. ज्याप्रमाणे उंच आकाशात भरारी घेण्याकरता एका पतंगीला दोऱ्याची गरज लागते, त्याचप्रमाणे एका मुलाला वाढविताना त्या सूत्राची गरज असते ज्याच्या माध्यमातून तो उद्याचा उत्तम नागरिक म्हणून विकसित होईल व चारित्र्य आणि प्रसिद्धीच्या अनंत आकाशात भरारी घेईल. एक गोष्ट इथे मला आवर्जून नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे तुमची भूमिका पालकाची आहे. तुम्ही पालक आहात आणि तुमच्या मुलाचा आयुष्यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे तुम्ही आहात. अख्ख्या जगात तुमच्याशिवाय असा कोणीही नाही की जो तुमच्या मुलाचे उत्तम पालन पोषण, संवर्धन, संस्कारण करू शकेल. ती व्यक्ती फक्त तुम्हीच आहात. आपल्या मुलांनी सर्वोत्तम शिक्षण घ्यावे आणि सर्वांगीण विकास साधावा असे आपल्याला वाटत असेल तर त्याकरिता एक महत्वाची बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. ती म्हणजे मुलाची विचार करण्याची प्रवृत्ती आणि प्रक्रिया समजून घेणे. आजकाल आपण पाहतो की पालक असोत किंवा शिक्षक असोत, मुलांना समजून घेण्यापेक्षा त्यांच्यावर आपल्या इच्छा लादण्याची त्यांना घाई झालेली आहे. मुलांच्या मानसिक गरजा जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. अशा प्रकारे मुलांमधील त्रुटी दूर करताना कोणतीही शास्त्रशुद्ध पद्धत न वापरल्यामुळे, म्हणजेच आपण केलेल्या दुर्लक्षांचे जे काही परिणामाचे फळ आहे ते फळ म्हणजे मुलं चुकतात किंवा मोठ्यांच्या अभिमानाला बळी पडतात, पालकांच्या अभिमानाला बळी पडतात. हो, हे स्वीकारलंच पाहिजे. आपण काही गोष्टी आपण अनेक वेळा ऐकल्या आहेत, पण मात्र यावेळी त्या जाणीवपूर्वक ऐकू, म्हणजे आपलं मत बदलेल आणि तुम्ही ऐकून न ऐकल्यासारखे करणार नाही, तर त्यावर विचार करा. मुलांसोबत अधिक वेळ घालवा. खरंच घालवता का याचा विचार करा. त्यांचे कौतुक करा. त्यांनी कोणत्याही प्रकारचे बक्षीस मिळवले की त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्या. आणखी बऱ्याचशा गोष्टी सांगता येतील. मुलांना वाढवताना, मोठं करताना पालकांना भेडसावणाऱ्या कठीण समस्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि म्हणून मुलांची वृत्ती, विचार करण्याची प्रक्रिया, त्यांची आकलन शक्ती, मनाची द्विधा अवस्था, त्यांच्या कृतीमागील उद्देश आणि स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता म्हणजे अभिव्यक्ती, या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या तर आपण यशस्वी पालक या श्रेणीत गणल्या जाऊ. अन्यथा फक्त पालक म्हणूनच राहू. एका मुलाच्या मानसिकतेतून म्हणा किंवा भूमिकेतून म्हणा, मी हे सारं काही तुमच्यासमोर मांडत आहे. माझ्या या बोलण्याचा फायदा अंतिमतः फक्त मुलांनाच होणार आहे हे अगदी उघडच आहे. मी एका गोष्टीची तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की तुमच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आणि शंकांचे समाधान तुम्हाला माझ्या पुढील वेबिनार, व्हिडिओ, पॉडकास्ट आणि ब्लॉग्स किंवा इतर कोर्सेस यांच्या माध्यमातून निश्चितच मिळतील. मुलांच्या आयुष्याचे अनेक टप्पे असतात, जसे की आईच्या गर्भात असलेले बाळ, तान्हं बाळ, शाळेत जाणारं मूल,
अभ्यास करणारं मूल, करिअरसाठी धडपडणारा तरुण इत्यादी अनेक टप्प्यांवर अनेक प्रश्न भेडसावत असतात. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी धनंजय शिंगरू खास तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. जेव्हा आपण पहिले पाऊल पुढे टाकण्यासाठी उजवा पाय उचलतो, तेव्हा आपला डावा पाय दुसरे पाऊल टाकण्यासाठी आपोआपच उचलला जातो. आजचा पॉडकास्ट तुम्ही ऐकलाय म्हणजे यशस्वी पालक होण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल तुम्ही टाकले आहे. यशस्वी पालक होण्याच्या दिशेने तुम्ही हे टाकलेलं पहिलं पाऊल आहे. त्याकरता मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आता तुमचं दुसरं पाऊल आपोआपच पुढे पडेल, कारण तुम्ही पहिलं पाऊल अत्यंत जाणीवेतून आणि जबाबदारीनं टाकलं आहे. अशाच प्रकारचे पॉडकास्ट, व्हिडिओ आणि इतर साहित्य मिळवण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणत्या विषयावर पॉडकास्ट पाहिजे ते कमेंट करून कळवा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं माझ्या पॉडकास्टच्या माध्यमातून मिळतील. आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून अवश्य कळवा.